नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर WRD जलसंपदा विभागाच्या संदर्भात आणखी एक यादी पब्लिक झालेली आहे. नागपूर विभागाची यादी आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की 15 दिवसाच्या आत जे आहे त्या याद्या जवळपास सर्वच लागणार आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या बाकी आहेत, त्यासुद्धा लवकरात लवकर येईल. परिमंडळाचे नाव आहे नागपूर, ठीक आहे, विभाग नागपूर आहे. आणि पदाचे नाव आहे स्थापत्य अभियांत्रिकी आणि सहाय्यक. त्याच्यामध्ये जर विचार करायचा झाला मित्रांनो, तर टोटल जी यादी लावण्यात आलेली आहे ते 67 उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे. आणि ही जी यादी आहे, हिची जी PDF आहे मी टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून दिलेली आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी तिथे डाउनलोड करून द्या. तर बघा, याच्यामध्ये जे सांगायचं तात्पर्य म्हणजे निवडत आहे की सिरियल नंबर, मेरिट नंबर हे जे कॉलम आहे ते नेहमीप्रमाणे आहेतच. परंतु आता ज्या बाकीच्या याद्या आहेत त्या बाकीच्या याद्या केव्हा लागणार आहे आणि कोणत्या डिपार्टमेंटच्या यादी केव्हा लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यात सांगू इच्छितो. तर जवळपास 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान बाकी जे डिपार्टमेंट आहे किंवा बाकीचे विभाग आहे जलसंपदा विभाग, तर त्यांच्या याद्या येणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमची कालवा निरीक्षक, दप्तर कारकून, मोजणीदार या सगळ्या पदाच्या याद्या येणारच आहे. सोबत CEच्या याद्या येणार आहे. आणि जे मुख्य अपडेट अशी आहे की लवकरात लवकर या याद्या आल्यानंतर तुम्हाला जो मेल येणार आहे तो मेल थोडेसे तुम्हाला मेलची प्रतीक्षा करावी लागू शकते. तर परत जो आहे तो रिव्हेरिफिकेशन DBचा एक मेल येईल. त्या मेलनंतर तुमची जी जॉईनिंग प्रोसेस आहे ते सुरू होणार आहे, ठीक आहे. जॉईनिंग करता जो कालावधी दिलेला जातो ते 1 महिन्याचा कालावधी, 30 दिवसाचा कालावधी दिलेला जातो. त्याच्यात जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे काय करायचं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. बाकी काय अशी नवीन अपडेट नाही. 1, 2, 3 नंबरचे तुम्हाला नेहमीप्रमाणे तिथे सूचना किंवा टिप दिलेल्या असेल तर तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तुमचं नाव या यादीमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचं आहे, ठीक आहे. नाव चेक करून घ्या. आणि तुमचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन कॅटेगरीनुसार तुम्हाला जे सिलेक्ट झालं आहे त्या सिलेक्ट कोणत्या कॅटेगरीतून करण्यात आलेलं आहे, त्या सिलेक्शन ॲज कोणत्या कॅटेगरीतून करण्यात आलं आहे तुम्ही ते बघू शकता, ठीक आहे. जरी प्रत्यक्ष यादी असली तर याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीतून झालं आहे ते दिलेलं आहे. म्हणजे एका प्रकारचे सिलेक्शन लिस्टसुद्धा आपल्याला याला म्हणता येईल. जसे की बघू शकता, सिरियल नंबर 1, मेरिट नंबर दिलेला आहे 103, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव दिलेलं आहे, ठीक आहे. जेंडर आहे ते सुद्धा दिलेलं आहे मेल. अदर बॅकवर्ड क्लास OBCमधलं आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जनरलचंच आहे. 157.64 मार्क होते यांना. आणि यांना जर आपण बघितलं मित्रांनो तर सिलेक्शन ज्या कॅटेगरीतून झालं आहे ते ओपन जनरल 1ची जागा यांना देण्यात आलेली आहे, म्हणजे ठीक आहे. त्याच्यामध्ये OBC कॅटेगरीचा फायदा होतो मित्रांनो. जर तुम्हाला जनरलची जागा दिली त्या कॅन्डिडेटला तर याच्यानंतर OBC कॅन्डिडेट त्यांचा जो असेल जनरलचा तो घेण्यात येईल, ठीक आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही 2 नंबरचे सुद्धा कॅन्डिडेट बघू शकता. OBCचंच कॅन्डिडेट आहे आणि यांना ओपन जनरल 2 OBC जनरल 1मधनं जे आहे ते सीट मिळालेली आहे, ठीक आहे. म्हणजे ओपन जनरल 2ची सुद्धा यांना सीट मिळालेली आहे. जर याच्यातून नाही झालं तर मग OBC जनरल 1ची जागा त्यांना भेटू शकते. तर अशा प्रकारचं आहे. जर ओपनच्या सीट मिळाल्या तर त्या कॅटेगरीवाल्यांना फायदा होतो, ठीक आहे. बाकी काही जे लास्टचे जर कॅन्डिडेट आपण बघितले त्याच्यामध्ये 67व्या नंबरचे, तर याच्यामध्ये 93.40 मार्क आहे अनाथ आहेत, ठीक आहे. तर यांनासुद्धा जे आहे ते ओपन रिझर्वेशन होतं आणि जी जागा जी मिळालेली आहे ते ओपन मधूनच मिळालेली आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. आणखी बाकीचे जे विभाग आहेत त्यांच्यासुद्धा याद्या येणारच आहे. तर बाकी तुम्हाला आता जे काळजी घ्यायची आहे ते म्हणजे मेलची काळजी घ्यायची आहे. त्यांचा मेल तुमच्यापर्यंत येईल. मेल आल्यानंतर तुम्हाला परत डिलीट करताना जे जॉईनिंग आहे ते जॉईनिंग करता तुम्हाला द्यायचं आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमचे काही प्रश्न असेल तर प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, ठीक आहे. तर जमेल त्याप्रमाणे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जर प्रत्येकाला उत्तर देणे संभव झाले नाही तर मी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन, ठीक आहे. तोपर्यंत जय शिवराय,